जरांगे मुंबईत दाखल झालेले आहेत। आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्याला अपडेट्स देतात। दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रभरातून निघालेले मराठे मुंबईत दाखल झालेले आहेत। मोठ्या संख्येनं आलेले हे सगळे मराठे आता आझाद मैदानाकडे कूच करत आहेत। मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांच्या वतीनं सुद्धा विशेष खबरदारी घेण्यात आली आहे। सोबतच संयोजक म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा खबरदारी घेतली। प्रत्येकाला सूचना केली आहे की कुठलाही गोंधळ न होऊ देता आपण शांतपणे आझाद मैदानावर आंदोलन करायचं आणि जिंकायचं। आणि त्याच अनुषंगाने आता पुढे हा जो दाखवतोय रस्ता हा मुंबईकडे जाणारा रस्ता आहे। नवी मुंबईच्या पुढे हा संपूर्ण मराठ्यांचा ताफा वादळ आता मुंबईच्या दिशेनं निघालेला आहे। आणि हे वादळ आता किती दिवस मुंबईमध्ये राहतं हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या त्या मागण्या संदर्भात सरकार काय सकारात्मक बाजू घेतं किंवा सकारात्मक निर्णय घेतं त्यावर सगळं हे आंदोलनाचं भवितव्य अवलंबून आहे। आणि म्हणून आता हे सगळं जे भगवं वादळ आहे, मराठ्यांचं जे वादळ आहे ते वादळ आता तिथे पोहोचल्यानंतर प्रचंड मोठी गर्दी होईल। खरं तर 5,000 जणांना फक्त परवानगी दिलेली आहे, मात्र त्यापेक्षाही जास्त मराठे जाऊ शकतात। त्या मुद्द्यावरही मनोज जरांगे पाटील यांनी आम्ही नियमात राहून जी काही परवानगी दिली त्या नियमात राहूनच आम्ही हे आंदोलन करू असं सांगितलं आहे। आणि त्यामुळं मुंबईमध्ये ज्यावेळेस वाशी, नवी मुंबई आणि पुढे या वेस्टर्न एक्सप्रेस वेवरून इथं ईस्टर्न एक्सप्रेस वेवरून जे मराठे येत आहेत त्यांच्या पार्किंगची व्यवस्था पोलिसांनी वेगळ्या मैदानावर केलेली आहे। मैदानावर पार्किंग केल्यानंतर त्या सगळ्यांना आझाद मैदानावर आंदोलनात जाता येणार आहे। त्यामुळं आज सकाळी हे सगळे मराठे पहाटेच मुंबईच्या वेशीवर म्हणजे वाशी, पनवेल, नवी मुंबई इथं आले होते आणि आता हळूहळू ते मुंबईत दाखल होत आहेत। आणि आता एकीकडे गणपती उत्सव आहे, सोबतच मुंबईमध्ये प्रचंड गर्दी होते आणि त्यात ही गर्दीची भर, त्यामुळं मुंबईमध्ये एक स्वरूप नवं दिसणार आहे। आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हे आंदोलन आज एक दिवसभरामध्ये संपतं की पुढे चालू राहतं हे पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे। आणि त्यामुळं आता हे मराठे आझाद मैदानात गेल्यानंतर कशा पद्धतीची भूमिका व्यक्त करतात किंवा मनोज जरांगे पाटील सरकारशी चर्चा करून किंवा सरकार त्यांच्याशी चर्चा करून काय सकारात्मक निर्णय घेतात ते पाहणं तितकंच महत्वाचं आहे। माधव सावरगावे, साम टीव्ही, मुंबई। तर मनोज जरांगे मुंबईमध्ये दाखल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।